इंदू मामी, मला काल खूप डेंजर स्वप्न पडलं ग. काय स्वप्न पडलं तुला? अगं मला स्वप्नात ना हडळ दिसली होती. त्याच्यासाठी काय करायचं, रोज झोपताना विठुरायाचं दर्शन घ्यायचं. त्याने काय होणार? म्हणजे वाईट स्वप्न नाही पडणार. इंदू मामी, वारसा म्हणजे काय ग? वारसा म्हणजे काय? अरे राया, आपल्या आधीच्या पिढीकडनं आपल्याला मिळालेलं एक छानसं गिफ्ट. म्हणजे आपला वाडा, जमीन, मंदिर, बरोबर. इकडे आपण अभंग गातो, सण साजरा करतो. आषाढी केली, कार्तिकी करू, दिवाळी, होळी, हे सगळे सण वारसाच आहेत की. राया, वारसा म्हणजे फक्त वस्तू नसते. आधीच्या पिढीकडनं आपल्याला आलेली मोलाची संस्कृती, संस्कार, परंपरा, हे सगळं आपल्या पुढच्या पिढीला जपून देणं म्हणजे वारसा. कळलं का? थोडस कळालं, बाकीचं उडून गेलं. चल दर्शन घेऊ. मी पुंडलिक कुरकुंबे, मला मंदिरात येऊ दिलं जात नाही. मी हा अन्याय सहन करणार नाही. ही लढाई केवळ प्रवेशाची नाही, तर ही लढाई भक्तीच्या अधिकाराची आहे. मी वारस म्हणून स्वतःला सिद्ध करा असं आव्हान दिल्यानंतर माझ्यावर अन्याय सुरू आहे. इंदू मामी, पुंडलिक कुरकुंबे तेच ना ज्यांनी अधू मामाला कीर्तनासाठी चॅलेंज दिलेलं? तुला कोणी सांगितलं? अरे आपण झटेविंजे सरकार आहे, आपल्याला सगळ्यांचं सगळं कळतं. हो राया, आता काय होणार आहे माहितीये? नाही. पुंडलिक कुरकुंबे, स्वीकार केलं तुझं चॅलेंज इंदू मामीने. पुंडलिक कुरकुंबे, स्वीकारलं तुझं आव्हान. सौ इंद्रायणी अधोक्षज दिग्रस कर.